तर आज बिहार निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांमध्ये लागणार आहे आणि आता थेट आपण बिहारमध्ये जाऊया। माझे सहकारी विशाल परदेशी तिथून आपल्याला अधिकची माहिती देतील। विशाल, आज मतमोजणी होणार आहे, काय तुम्ही गेले काही दिवस ही निवडणूक कव्हर करताय, कशा पद्धतीने वारे वाहतायत? वारं याबद्दल खरं तर विश्लेषण जसे आकडे समोर येतील त्याबद्दलच केलं जाईलच, पण तुर्तास तरी तू जसं सांगितलं की महिलांचं वाढलेलं मतदान हे नेमकं कोणाच्या बाजूने गेलेलं आहे याचा खरं तर विचार करायला हवा किंवा त्याबद्दलचं विश्लेषण जसे आकडे समोर येतील त्यातनं होऊ शकेल। पण महिलांचं मतदान हे केवळ या वर्षीच वाढलं असं नाही प्राजक्ता, तर 2010 पासून महिलांचं व्होटिंग जे आहे त्या ठिकाणी वाढताना दिसते। पण यंदा या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजे 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर यातली टक्केवारी जर महिलांच्या वोटिंगची किंवा पुरुषांच्या वोटिंगची जर घेतली त्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं वोटिंग खरंच यंदा विक्रमी झालेलं आहे। आणि अर्थात या पाठीमागे जीविका दीदी योजना असेल किंवा मग 125 युनिट पर्यंत देण्यात आलेली मोफत योजना असेल किंवा मग मोफत अन्नधान्य हा देखील मुद्दा आहे। पण प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं की जीविका दीदी योजना फक्त याच वर्षी सुरू करण्यात आली का तर नाही, 2006 पासून ही योजना जी ती बिहारमध्ये कार्यरत आहे। फक्त यंदा नितीश कुमार सरकारने निवडणुकीच्या काही दिवस अगोदर यातली रक्कम वाढवली आणि ती महिलांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली आणि मोठ्या संख्येनं ही रक्कम जी आहे ती साधारण महिलांना मिळालेली आहे। 2 टप्प्यातील महिलांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर 3,51,00,000 महिलांनी यंदा मतदान केलेलं आहे। यामध्ये विरोधी पक्ष वारंवार असा दावा करताना दिसतो की वाढलेलं मतदान जे महिलांचं ते नितीश कुमार सरकारला वाचवण्यासाठी नाहीये तर ते आमच्या सरकारच्या बाजूने आलेले, म्हणजे तेजस्वी यादवांचा हा ठाम दावा आहे। तर दुसरीकडे मात्र एनडीएकडनं दावा केला जातोय की महिलांचं वोटिंग हे त्यांच्याच बाजूने आलेलं आहे। त्याच्यामुळे 2 शक्यता आहे। महिलांचं वोटिंग का वाढलं तर नंबर 1 आपण असं म्हणू शकतो की नितीश कुमारने योजनेअंतर्गत जे 10,000 रुपये साधारण जर आपण लक्षात घेतलं तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले, साधारण 40% महिलांच्या खात्यात हे जमा झालेले, त्याचे धन्यवाद म्हणण्यासाठी म्हणून महिलांनी त्यांना वोटिंग केलंय का, म्हणजे ते वोटिंग त्यांच्या बाजूने गेलंय का? किंवा असं देखील असतं इथला मतदार हा सायलेंट आहे, शांत आहे, ज्यावेळेस तो शांत असतो तेव्हा तो अत्यंत खतरनाक असतो किंवा म्हणजे आपण म्हणूयात की त्यांनी नेमकं काय केलेलं आहे कोणालाच लक्षात येत नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतरच लक्षात येतं। त्यामुळे हे मतदान अँटी इन्कम्बन्सी होतं का हे देखील आपल्याला निकालानंतर कळू शकेल। आज दिवसभरात त्याच्या आकडे येतील प्राजक्ता, पण आता जर आपण लक्षात घेतलं तर बरोबर 8 वाजता पहिल्यांदा मतदानामध्ये म्हणजे मतमोजणी जी आहे ती पोस्टल वोटिंगची होईल। 8:30 पासून सलग मतमोजणीला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल। 38 जिल्हे आहेत, 38 जिल्ह्यांमध्ये आपण लक्षात घेतलं तर 1000 पेक्षा म्हणजे साधारण 1306 उमेदवार आहेत। यामध्ये जमिनीवरची प्रमुख लढत जी दिसली ती केवळ आणि केवळ एनडीए विरुद्ध महागठबंधन, काँग्रेस यामध्ये कुठेही चर्चेला दिसली नाही असं विश्लेषकांचं देखील म्हणणं आहे। आणि मी देखील ज्यावेळेस फिरत होतो तेव्हा काँग्रेसबद्दल फार चर्चा होताना दिसली नाही। आता यामध्ये जनसुरक्षेचा जो एक फॅक्टर होता की प्रशांत किशोर ज्या वेगानं या निवडणुकीच्या रिंगणात उतरले हे काहीतरी बदल घडवतील, कारण प्रशांत किशोर बोलताना बिहारच्या स्थलांतराबद्दल बोलत होते, रोजगाराबद्दल बोलत होते, पण याच प्रशांत किशोरनी ज्यावेळेस पक्षाच्या तिकिटाचं वाटप केलं म्हणजे 240 जागा ज्या आहेत त्या जनसुरक्षेने लढवल्या आहेत, ह्या मात्र जातीय समीकरण लक्षात घेऊन किंवा जातीय संतुलन लक्षात घेऊन त्यांनी त्याचं वाटप केलं होतं। जेव्हा की प्रशांत किशोर हे बिहारच्या जनतेला वारंवार आवाहन करत होते की आपण विकासाच्या दिशेने मतदान करणं फार आवश्यक आहे, जातीय समीकरण आपण तोडली पाहिजे, पण त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या पक्षाचं तिकीट 240 जागांचं हे जातीय समीकरणावरती देऊ केलं तेव्हा मात्र पब्लिकमध्ये याबद्दलची फार मोठी चर्चा झाली। पण एक हे दिसलं की तेजस्वीच्या बाजूने जाताना एक मोठा तरुण वर्ग दिसत होता की सीएम पदासाठी आपल्याला एक तरुण चेहरा मिळायला हवा। दुसरीकडे काही लोक असे देखील म्हणत होते की आपण आता नितीश सरकारला म्हणजे नितीश यांचं वय हे 75 वर्षाच्या वरती आहे, त्याच्यामुळे त्यांना एक ग्रँड त्यांना निरोप दिला पाहिजे आपण, म्हणून शेवटची एक संधी नितीशला देणं फार आवश्यक आहे अशी देखील एक भावना लोकांमध्ये दिसून आली। त्यामुळे या संमिश्र भावनांमध्ये बिहार विधानसभेचे मतदानाचे 2 टप्पे पार पडले। आज मतमोजणी होते आणि या मतमोजणीत बघायचं तू जसं म्हणालीस की वाढलेला टप्पा जो आहे तो काय नेमकं सांगतो, पण टर्नआउट जो आहे तो महिला आणि पुरुषांचा तो 2010 पासून सलग वाढताना दिसलेला आहे। 2010 मध्ये 54.5%, पुरुषांचा 2010 मध्ये 51 साधारण 9%, 2015 मध्ये तो दिसतोय महिलांचा 60.4%,
4%, पुरुषांचा 53.3%. निश्चितच येत्या काळात आता खरं तर येत्या काही तासात बिहारची जनतेनं कुणाला कौल दिलाय हे स्पष्ट होईलच. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल काही तासांमध्ये आणि त्यामुळे एनडीए बाजी मारणार आहे की महागठबंधन सत्तांतर करणार हे आपण पाहणारच आहोत. विशाल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या लढती नेमक्या कोणकोणत्या आहेत आपण ते आता एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. आपण पाहतोय शत्रुघ्न यादव हे आणि त्यांच्या विरोधात होत्या छोटी कुमारी, ज्या भाजपमधून लढत होत्या, आणि यादव हे आरजेडी मधून लढत होते. ही एक मोठी लढत होती. त्यानंतर आणखीन एक मोठी लढत शिवानी शुक्ला आणि भाजपकडून संजय कुमार सिंह. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आणखीन एक मोठी लढत मैथिली ठाकूर जी भाजपकडून लढते आहे किंवा विनोद मिश्रा हे आरजेडी मधून लढतायत. मैथिली ठाकूरनं देखील यावेळी मोठा प्रचार केला. पहिल्यांदाच निवडणूक ती लढवते आहे, त्यामुळे ही एक मोठी लढत मानली जाते. त्यानंतर प्रीती किनार ज्या JSRP या पक्षाकडून लढतायत, तर सुरेंद्र कुमार राम BSP पक्षाकडून लढतायत. ही एक मोठी महत्त्वाची लढत मानली जाते. या दोघांमध्ये देखील कोण बाजी मारतंय हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन एक मोठी लढत आपण पाहतोय. विजय कुमार सिन्हा भाजपकडून ते लढतायत, तर अमरीश प्रसाद सिंह हे देखील यांच्यामध्ये देखील एक मोठी लढत. त्यामुळे या दोघांमध्ये देखील नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही तासातच हा निकाल लागेल. तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते ते आरजेडीचे आणि सतीश कुमार यांच्यामध्ये ही मोठी लढत किंवा मोठी टक्कर. त्यामुळे आता तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजपकडून सतीश कुमार लढतायत, अतिशय मोठी लढत. त्यानंतर अनंत कुमार सिंह जे JDU कडून लढतायत आणि वीणा देवी ज्या आरजेडी मधून लढतायत. वीणा देवी यांचं देखील प्राबल्य मोठं आहे, जनसंपर्क त्यांचा मोठा आहे. त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची लढत मानली जाते. तर आपण पाहतोय अनंत कुमार सिंह आणि वीणा देवी यांच्यामध्ये ही मोठी लढत. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अगदी काही तासात येणार आहे आणि एनडीएला खरं तर एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळतंय असं समोर आलेले आहेत आकडे. त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार हे काही तासातच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ही मॅजिक फिगर गाठताना दिसते, तर महागठबंधनला 85 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता आपण एक नजर टाकूयात न्यूज 18च्या एक्झिट मेगा पोलवर. तर आपण पाहतोय बिहारचा हा एक्झिट पोलमध्ये एनडीए बाजी मारतंय असं स्पष्टपणे दिसतंय. एनडीएला 140 ते 150 म्हणजे मॅजिक फिगर 122 ची आहे ती एनडीएला गाठता येणार आहे. आणि MGBला 85 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर JSPला 0 ते 5 आणि अदर किंवा इतर पक्ष 5 ते 10 जागा गाठू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा नितीश सरकारच येणार अशी शक्यता आहे किंवा एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार तरी हेच स्पष्ट होत आहे. आणि आता सर्वात विश्वासार्ह न्यूज 18 मेगा पोल किंवा मेगा एक्झिट पोल आपण पाहूयात. त्यामध्ये BJPला भाजपला 55 ते 65 जागा, JDUला 60 ते 70 जागा, HAMSला 0 ते 5 जागा, तर LJPला 10 ते 15 जागा मिळू शकतात आणि RLMला 0 ते 5 जागांवर खरं तर एक्झिट पोलनुसार या जागा मिळत आहेत. एनडीए सत्ता राखणार, एनडीएला मॅजिक फिगर गाठता येणार असं देखील स्पष्ट होत आहे. या पोलनुसार महागठबंधनला मोठा फटका बसतोय. आरजेडीला 50 ते 60 जागा मिळू शकतात. काँग्रेसची पिछाडी होते. काँग्रेस 15 ते 20 जागांवर त्यांना खरं तर समाधान मानावं लागेल असं एक्झिट पोलनुसार तरी समोर येत आहे. त्यानंतर CPI-MLला 10 ते 15, CPIला 0 ते 5, CPMला 0 ते 5, VIPला 0 ते 5 आणि IPला काहीच जागा म्हणजे इतर पक्षांना कोणत्याच जागा मिळणार नाही असं या पोलनुसार समोर येत आहे.
तर मतमोजणीच्या पूर्वी पाटण्यामध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालंय. अलविदा चाचा असा आशय पोस्टरवर प्रसिद्ध करण्यात आलाय. पाटण्यातील मुख्य कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. सरदारजी आपल्या बरोबर आहेत. सरदारजी यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या पक्षाबद्दल. ते अगदी जोरदार बोलतात. सरदारजी ठोको ताली. वाह वाह, तो ताली कल किसके लिए बजेगी? ताली तेजस्वी यादव के लिए बजेगी. राज तिलक की करो तैयारी, आ गए तेजस्वी यादव ललटेनधारी, भाग गए सब भगवाधारी भाग गए. कल तेजस्वी यादव ललटेनधारी आ रहे हैं, पूर्ण बहुमत के साथ आ रहे हैं. हम लोग सरकार बना रहे हैं. जी जी, पर जो एग्जिट पोल सामने आ रहे हैं, कभी एनडीए कभी महागठबंधन, क्या कहना है उसके बारे में आप? एग्जिट पोल मीडिया की कितनी सत्यता है ये तो कल आपको पता चलेगा. धर्मेंद्र मर गया, लोग श्रद्धांजलि भी दिलवा दिया. धर्मेंद्र आज तक जिंदा है. कुछ दिन पहले ऑपरेशन सिंदूर हुआ था जिसमें कहा गया था कि लाहौर तबाह हो गया, इस्लामाबाद फना हो गया, भारत की सेना वहां चली गई. सवेरे क्या हुआ? कुछ नहीं हुआ. तो मीडिया एग्जिट पोल पर हम लोग विश्वास नहीं करते. हम लोग हकीकत पर विश्वास करते हैं. कल जब खुलेंगी ईवीएम मशीनें तब आप देखिएगा कि तेजस्वी यादव पूर्ण बहुमत के साथ, 2/3 बहुमत के साथ में बिहार में सरकार बनाने जा रहे हैं. जीत के दावेदार कौन है? सीएम कौन बनेंगे? सीएम तो तेजस्वी यादव क्लियर है. ये तो कितने दिन से कह चुके हैं. अरे या तो आपको शक भी लग रहा है तो कितने दिन पहले हम लोग घोषणा कर चुके हैं हमारे सीएम तेजस्वी यादव होंगे. एनडीए में क्लियर रहेगा. एनडीए में कौन होगा? सीएम जो जी, यादव के वोट यादव के पास, पर सरदार जी राजद में दिख रहे हैं एज अ पार्टी वर्कर. ये क्या लॉजिक है? देखिए, सरदार जी को वो सम्मान माननीय लालू प्रसाद यादव जी ने दिया था. बिहार झारखंड एक में था उस वक्त. इंदर सिंह नामधारी को कैबिनेट मंत्री में मंत्री बनाने का काम किया था आदरणीय लालू जी ने. तो वो डाल्टनगंज से जीत कर आए थे. उनको टाटा से उन्होंने टिकट भी दिया था. तो सरदार तो लालू जी के हम लोग ऋणी हैं. हम लोग अपना खून भी दे देंगे तो लालू जी का कर्ज हम लोग नहीं उतार सकते हैं. वो लालू हमारे वो नेता हैं. लालू जी ने उसके बाद भी आज तक कोई सिख जो है वो विधानसभा या विधान परिषद में नहीं गया. उससे पहले भी आज तक कोई विधानसभा में. रिपोर्टिंग के जरिए एक जवाब दिया जा रहा है कि अभी भी टाइगर जिंदा है, यानी कि नीतीश कुमार फिर से एक बार सत्ता की कमान संभालने के लिए तैयार है. यहां पर जगह जगह पर पटना या फिर जेडीयू ऑफिस या फिर बीजेपी ऑफिस की बात करें, उस जगह पर अलग अलग स्लोगन के साथ में और नीतीश सरकार ने जो भी काम किया है, एनडीए सरकार ने, उन सब चीजों का जिक्र किया गया है. तर आपण पाहतोय ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा नितीश कुमार यांचं सरकार येईल अशी आशा काही नागरिक व्यक्त करतायत. तर पुन्हा तेजस्वी यादव यांची सत्ता येईल असं देखील काही नागरिक म्हणतायत. ही सकाळची सध्याची दृश्य आपण पाहतोय. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही तासातच पुढच्या येणाऱ्या काही तासात निकाल स्पष्ट होईल. 2 बजे के बीच में पार्टी जो नतीजा है, अंतिम नतीजे की ओर का इंतजार करेगी और उसके बाद ही कुछ कहने की परिस्थिति में होगी, क्योंकि 2015-2020 की परिस्थिति वो देख चुके हैं. इसके अलावा दिल्ली बम धमाकों के बाद अगर उनके पक्ष में जो भी नतीजे आते हैं, ट्रेंड्स आते हैं, तब भी इतना भव्य जो है वह सेलिब्रेशन नहीं होगा. तो एक तरीके से शांति का यहाँ पर माहौल है. कार्यकर्ताओं को स्पष्ट निर्देश दिए गए हैं कि आप काउंटिंग सेंटर पर मौजूद रहिए. जो उम्मीदवार जीतता है उसका जीत का सर्टिफिकेट लीजिए और आइए. और उसके बाद करीब 4 से 5 बजे के आसपास पर अगर उनके फेवर में नतीजे होते हैं तब यहाँ पर बैठक होगी. फिलहाल सारे जो शीर्ष नेता हैं, बड़े नेता हैं, वह अपनी अपनी कंस्टिट्यूंसी में मौजूद हैं. थोड़ी देर में बीजेपी के प्रदेश अध्यक्ष हैं दिलीप जायसवाल, वह यहाँ प्रदेश मुख्यालय आएंगे और कार्यकर्ताओं के साथ जो नतीजे हैं, ट्रेंड्स हैं, उस पर अपनी नजर वो रखेंगे. तो एक बड़ी तैयारी है यहाँ पर. लेकिन अगर हम कहें कि अब जो एग्जिट पोल के बाद भव्य सेलिब्रेशन की तैयारी, तो फिलहाल वो यहाँ पर नजारा यहाँ पर नहीं दिख रहा है. तर बिहार निवडणुकीमध्ये काय काय की फॅक्टर्स आहेत आपण पाहतोय. ही सकाळची थेट दृश्य पाहतोय. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या काही तासांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. कोण बाजी मारणार? नितीश कुमार यांना आपली सत्ता कायम ठेवण्यात
यश मिळतंय का किंवा तेजस्वी यादव यावेळी बाजी मारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मेगा एक्झिट पोलनुसार आपण पाहिलं तर एनडीए सरकारला मॅजिक फिगर गाठण्यात यश मिळतंय. मात्र आजचे निकाल हे लवकरच स्पष्ट करतील नेमकी कोण बाजी मारतंय बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.